बरोबर करा आणि एका जागेवरच करा त्याचा आवाज जायला सोमवाने भोगी तिच्या संवासात ती शिकली बारखडी आपल्या वेळेस तर तो काही नाही नवीन भाऊ गायका आपल्या पाठीशी जर का थोडंसंही संकट आलं तर हम तुम्हारे साथ है तिच्या पाठीशी कोण नव्हतं फक्त ज्योतिबा फुले होते 1827 मन विकृती सकाळ मन विकृती सकाळ मन विकृती सकाळ सांभाळ तुला न मुलं सांभाळ तुला मुलं सांभाळ तुला मुलं मातीच्या पाठबळाने केली रोडच्या होळी मातीच्या पाठबळाने केली रोडच्या होळी तिला शिक्षणाची गोडी तिला शिक्षणाची गोडी होती हो गोडी गोडी लाडची जीव साऊ होती सोबवान भोळी लाडची जीव साऊ होती सोबवान भोळी पातीच्या सौवासात ती शिकली बारखडी पातीच्या सौवासात ती शिकली बारखडी सांभाळी कानात मुले सांभाळी कानात मुले केले हौद चांदी फुले केले हौद चांदी फुले केले हौद चांदी फुले मारायला रात्री जाती मारायला रात्री जाती त्या रामशाच्या गोडी मारायला रात्री जाती त्या रामशाच्या गोडी तिला शिक्षणाची गोडी तिला शिक्षणाची गोडी होती थोडी गोडी लाडची देव साऊ होती सोमवान भोळी लाडची साऊ होती सोमवान भोळी शाळेत जाताना ती नेई सोबतीला लुगडी शाळेत जाताना ती नेई सोबतीला लुगडी पतीच्या सौवासात ती शिकली बारखडी पतीच्या सौवासात ती शिकली बारखडी तिला शिक्षणाची गोडी होती ते थोडी थोडी लाडची जीव साऊ होती सोभवान भोळी लाडची जीव साऊ होती सोभवान भोळी लाडची जीव साऊ होती सोभवान भोळी एकदा आपल्याला जोरदार नारे लावायचे आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम लाल सलाम। ही रॅली कोल्हापूरहून महासंघ चक्रा नागपूरला जात आहे।
आणि कामगार संघटना असून देखील एक राजकीय भूमिका घेऊन आपण चाललेलो आहोत. कारण आपल्याला राजकारण करायला पाहिजे. आपल्या देशातले कामगार कायदे नष्ट होत आहेत आणि म्हणून मी एक गीत म्हणतो, आपण सगळ्यांनी म्हणायचं, सगळ्यांनी मोठ्या आवाजात. बघा, नको ग माय, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नको ग माय भाजप, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नरेंद्र मोदी देवेंद्रजी नको, नरेंद्र मोदी नको, देवेंद्रजी नको, नको नको आणि नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको. 2014 साली निवडून ते आले, निवडणुकी आधी कसं मोठं मोठं बोलले, निवडणुकी आधी कसं मोठं मोठं बोलले. मेरे भाई और बहनों, तुम्हारे खाते में 15 लाख आले का? 15 लाख. महागाई कमी झाली का? 2 कोटी नोकऱ्या मिळाल्या का? संविधान त्यांनी फायदा तोडलेला आहे, कामगार कायद्यानं केले जात आहेत. आणि म्हणून 2014 साली निवडून ते आले, निवडणुकी आधी कसं मोठं मोठं बोलले, निवडणुकी आधी कसं मोठं मोठं बोलले, 15 लाख नाही सांगा महागाईत काय, सांगा महागाईत 15 लाख नाही सांगा महागाईत काय, 15 लाख नाही सांगा महागाईत. नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नरेंद्र ही नको आणि देवेंद्र ही नको. फोटो बोला, फोटो. नरेंद्र ही नको आणि देवेंद्र ही नको, नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, जाती जाती मध्ये लावणी भांडण झुंजत ठेवले, धर्माच्या नावावर यांनी मोडदी पाडले, धर्माच्या नावावर यांनी मोडदी पाडले. आपण सावित्रीच्या लिख्यात महाराष्ट्रात काय चाललं? मराठा समाज यांनी रस्त्यावर आणला, ओबीसी रस्त्यावर आणला, धनगर समाज रस्त्यावर यायला लागलाय आणि यांनी भांडण लावली. ही मनुष्य स्फूर्ती आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि यांनी झुंजत ठेवलं बहुजनाला आणि अशीच वेळ आता आहे. आणि म्हणून जाती जातीमध्ये लावणी भांडण झुंजत ठेवले, धर्माच्या नावावर यांनी मुडवी पाडले, आपल्याला हे घडवायचं आहे. धर्माच्या नावावर यांनी मुडवी पाडले, आरक्षण नाही, आरक्षण नाही सांगा नोकरीचं काय, आरक्षण म्हणून नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको, नको नको नरेंद्र ही नको आणि देवेंद्र ही नको, नरेंद्र ही नको आणि देवेंद्र ही नको नको,
नरेंद्रही नको. आणि नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको. आणि निर्धार करूया 2024 ला निर्धार करू पक्का. 2024 ला निर्धार करू पक्का. हिटलरच्याही भाजपला निवडून देऊ नका. भाजपला निवडून देऊ नका. हिटलरचाही भाजपला निवडून देऊ. ए माय संविधान वाचो माय लोकशाही टिकव माय. संविधान वाचो माय लोकशाही टिकव माय. आणि नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको. भाजप सरकार पुन्हा नको. नको माय भाजप सरकार पुन्हा नको. नको ग माय भाजप सरकार पुन्हा नको. भाजप सरकार पुन्हा नको. इन्कलाब जिंदाबाद. लाल बहुतेकी मोदी हटाओ. संविधान बचाओ. मजदूर बचाओ. शेतकरी बचाओ. इन्कलाब जिंदाबाद. सभेला सुरुवात होतो. त्या अगोदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक कामगार संघटनेकडून कॉम्रेड धम्मा खडसे आणि शाहीर निकम यांना 2000 रुपयाची आर्थिक मदत जिल्ह्याच्या आपल्या अंगणवाडीच्या अध्यक्षा कॉम्रेड सुनीता पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी शांत बसा. आवाज दो. आवाज दो. आवाज कुणाचा? अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा. कॉम्रेड धम्मा खडसे यांना अकोला जिल्ह्याकडून 2000 रुपयाची आपण आणि संचाला आपण 2000 रुपयाची आर्थिक मदत करून झालेला या ठिकाणी ते धम्मा खडसे आणि संच यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो. याला आर्थिक मदत नाही, क्रांतिकारी मदत म्हणूया आपण, नाही का? कारण आम्ही कुणाच्या काही स्टेजवर जात नाही, आम्ही काही आमच्या कलाकारीचा धंदा केला नाही. धम्मा खडसे को लाल सलाम. धम्मा खडसे को लाल सलाम. शाहीर निकम को लाल सलाम. ना कोई पूरी है, लाल सलाम. सुने ना कोई लाल सलाम. ना कोई पूरी है ना कोई हलवा है, ये धम्मा शाहीर का क्रांतिकारी जलवा है. कविताकडून 50 रुपये. कविता राठोड यांच्याकडून या त्यांच्यासाठी क्रांतिकारी भेट म्हणून 50 रुपये दिले. धन्यवाद. बाकी सर्व आपण त्या झोळीत जमा करू नंतर. हा ठीक आहे, ठीक आहे, चालू करा. सचिन मधुकर परस्परे अंगणवाडी सेविकेचा मुलगा या गाण्यावर आणि आजच्या सभेवर 100 रुपये त्यांनी अनुदान दिलेले आहे. क्रांतिकारी मदत म्हणजे भाजप पाठवण्यासाठी. या ठिकाणी झोळी फिरलेली आहे. बसा बसा झोळी फिरलेली नाव आपण सगळं भाजप हटवण्याकरिता आपण जोडी फिरवणारं भाषण झाल्यानंतर पुस्तकं आपल्याला इथे या ठिकाणी विकत घ्यायची आहे. आता आपण आपल्या रितसर जाहीर सभेला सुरुवात करणार आहे. कॉम्रेड ज्योती, कॉम्रेड सरोज मूर्तिजापूरकर, त्या अगोदर धम्मा खडसे. माझं काय म्हणणं आहे, खरोखर तुम्ही एकाग्र आहे म्हणून सांगतोय ना, थोडं सांगतोय की माझी काही आई बहीण कुणी अंगणवाडीत नाही आहे, परितक्त्या नाही. आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत आणि म्हणून तुमच्याकडून जे काही मिळतं ना, तुमच्या घामाचं मिळतं आहे, श्रमाचं मिळतं आहे आणि त्या जोडावर आम्ही लढतो आहेत. आम्हाला काही तसा फायदा नाही जो होणार. म्हणून मी म्हटलं ना, जर फूट पडली तर वैऱ्याचं भलं होतं, एकजूट झाली तर साऱ्याचं भलं होतं. धन्यवाद.
बरोबर आहे. एक ताई म्हटली ह्या सगळ्या तुमच्या बहिणी आहेत, आम्ही तुमचे भाऊ आहोत, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करू. धन्यवाद. आवाज कमी राहिला. आवाज अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? हम सब भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा. हमारी यूनियन हम सब. तर आज आपल्या कोल्हापूरवरून जी नागपूरला संघर्ष यात्रा निघाली आहे, तिचा काल संध्याकाळी 6 वाजता आपल्या अकोला नगरीमध्ये आगमन झालं. त्या आगमनाच्या प्रीत्यर्थ काल आपण सर्वजण तिथे जमलो होतो, परंतु आज आपण सर्वांनी त्या संघर्ष यात्रेचं स्वागत आपण आपल्या अकोला नगरीमध्ये केलेलं आहे. तरी आपण आज इथे बहुसंख्येने उपस्थित झाला. मी सर्वांचं आपलं अभिनंदन करते. आज आपल्याला येथे आपल्या संघर्ष यात्रेचे अध्यक्षस्थान आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष सौ सुनीताताई कॉम्रेड सुनीताताई पाटील स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या संघर्ष यात्रेचे स्वागताध्यक्ष श्री कॉम्रेड नयन गायकवाड यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. उपस्थित पाहुणे मंडळी, कॉम्रेड श्री एन देशमुख आयटक कामगार महाराष्ट्र यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड बबली रावत राष्ट्रीय सचिव आयटक दिल्ली यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड राजूभाऊ देसले राज्य सचिव आयटक महाराष्ट्र यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड सदाशिव निकम राज्य सचिव आयटक महाराष्ट्र यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड धम्मा खडसे शाहीर अमरावती यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड सुनील पाटील आयटक नेते पालघर यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड सतप्पा कांबळे कोल्हापूर शाहीर यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड आकाश भास्कर AISF कोल्हापूर यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड विष्णू पाटील कोल्हापूर यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड संजय मांडेधरे अमरावती आयटक नेते यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. कॉम्रेड जाधव काका अमरावती यांना मी आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. स्टेजवरील सर्व जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना सर्वांना विनंती करते. आशा अध्यक्ष यांना सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. MIDC अध्यक्ष यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्व पाहुणे मंडळींनी आपापलं स्थान ग्रहण केलेलं आहे. त्यानंतर सर्वांनी आपापल्या जागेवर बसावं. सभा संपलेली नाही. सावलीमध्ये बसा. सर्वांना शब्द समानांनी मी स्वागत करते. कुठे गेलो होते मला
आपल्या संघर्ष यात्रेला श्री कॉम्रेड मंडधरे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. या ठिकाणी कोल्हापूरवरून 20 नोव्हेंबरला निघालेली महासंघर्ष यात्रा 18 तारखेला 18 डिसेंबरला नागपूरच्या विधानसभेवरती त्या ठिकाणी धडकणार आहे. शाहू नगरी ते दीक्षाभूमी अशी ही संघर्ष यात्रा निघालेली आहे. या महासंघर्ष यात्रेचा नारा आहे भाजप हटाओ, देश बचाओ, संविधान बचाओ. यासाठी ही संघर्ष यात्रा निघालेली आहे. काल या ठिकाणी आपल्या शहरामध्ये ही संघर्ष यात्रा पोहोचल्यानंतर शहीद भगतसिंगांना अभिवादन करण्यात आलं. शहीद भगतसिंगांचं स्मरण करण्यात आलं. शहीद भगतसिंगांनी म्हटलेलं आहे की न मुंह छुपा कर जिए हम न सर झुका कर जिए, सितमगरों की नजर से नजर मिला कर जिए, एक रात अगर कम जिए तो कम ही सही, यही बहुत है कि मशाले जला कर जिए. या मशाले जे भगतसिंगाने पेटवलेले आहेत ती भगतसिंगाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ही संघर्ष यात्रा वाटचाल करते आहेत. या जिल्ह्याचे आपले नेते, युवा नेते नयन गायकवाड या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला संघटित करून लढा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्याचा कारभार आपण पाहतोय. गेल्या 10 वर्षाच्या कारभारामध्ये कामगार वर्ग रसातळाला गेलेला आहे. कामगारांनी आणि कष्टकऱ्यांनी संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायदे रद्द करून 4 कामगार कोडमध्ये त्यांनी रूपांतरित केलेला आहे. आपली सुरक्षा कामगारांची काढलेली आहे. कामगारांना जे नोकरीची हमी होती ती संपुष्टात आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या ठिकाणी 9 कंपन्यांना काम देऊन, ठेका देऊन या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या संपुष्टात आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार कामगार विरोधी, हे सरकार शेतकरी विरोधी, हे सरकार श्रमिक विरोधी अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये घेत आहे. हे जनविरोधी सरकार 2024 ला हकलून लावण्यासाठी या ठिकाणी ही संघर्ष यात्रा वाटचाल करते आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोदी सरकारने जाती आणि धर्माच्या नावावर माणसामध्ये विभाजन करण्याचं काम केलेलं आहे. जातीमध्ये दंगली घडवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी पाहतोय की माणसामध्ये भेद करण्याचं काम, फूट पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की हे आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. आणि म्हणून या सरकारला या ठिकाणी चले जावचा इशारा देण्यासाठी या ठिकाणी या संघर्ष यात्रेची वाटचाल होत आहे. या ठिकाणी आपण महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्या. आयटकचे नेते राजू देशले, बबली रावत आणि इतर आपले सर्व नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु या ठिकाणी जे आपण पाहतो आहे सरकार के हम तो ठहरे अजनबी कितने मुलाकातों के बाद और खून के धब्बे नहीं धुलेंगे कितने बरसातों के बाद. या ठिकाणी आपण पाहतो आहे की नग्न धिंड त्या ठिकाणी काढला जात आहे. आमच्या माता भगिनींचे या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. या देशामधल्या ज्या संविधानिक संस्था होत्या त्यांना गुलाम करण्याचं काम या देशामध्ये होत आहे. मग ते निवडणूक आयोग असू द्या, मग ते त्या ठिकाणी अजून कुठल्या प्रकारचं काम असू द्या, या सरकारनं त्या प्रकारची वाटचाल या ठिकाणी केली आहे. आणि म्हणून या सरकारचा चले जावचा इशारा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, आपण चांगलं मार्गदर्शन केलं. यानंतर कॉम्रेड शाहीर निकम आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. आजच्या या महासंघर्ष यात्रेच्या सभेच्या अध्यक्षा आपल्या पाटील वहिनी, आमचे या महासंघर्ष यात्रेवर कोल्हापूरपासून असणारे देशाच्या नेत्या आयटकच्या कॉम्रेड बबली रावत, राजू देशले, आपले युवा आणि यांनी
सर्व कार्यक्रमाचं नियोजन केले आमचे कमरे नयन आणि सर्वच स्टेजवरील आणि उपस्थित सर्व सावित्रीच्या लिखिनो. ही महासंघर्ष यात्रा ऐकत ही महाराष्ट्र देशातली पहिली कामगार संघटना, ज्या संघटनेला 103 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कामगार संघटना आहे. आणि मग ही कामगार संघटना छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीतून आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या नगरीतून नागपूरला जात आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा विचार केला, बहुजनांना आरक्षण दिलं, मोफत सक्तीचं शिक्षण केलं आणि आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देखील हे सरकार गेली 2014 जे सरकार आलं, हे सरकार शाळा रद्द करत आहे, कामगार कायदे मोडत आहे, महिलांच्या सुरक्षेचं रक्षण करू शकत नाही. आणि म्हणून ज्या शाहू राजांनी समतेचे विचार केले, काय कर्तृत्ववान राजा म्हणून ज्या राजाची संपूर्ण भारत देशावर जगभर ख्याती आहे, अशा शाहूच्या भूमीतून ऐकत एक राजकीय भूमिका घेऊन नागपूरला दीक्षाभूमीकडे जातोय. ही देशातली पहिली संघटना आणि या संघटनेला अशी भूमिका घेण्याची वेळ का आली? बरेच लोक विचारतात ही कामगार संघटना आहे आणि राजकीय अजेंडा का घेतला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, आपल्याला अधिकार दिले, आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांना हक्क दिले, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का द्यावी असेल? त्या मनुस्मृतीमध्ये असं होतं की स्त्रियांनी 4 भिंतीच्या आत राहायचं, पती मेला की सती जायचं आणि मग परत जरी हे जर संविधान मोडलं तर परत आपण किती वर्ष माघार जाणार आहोत. आणि म्हणून हे सरकार अभ्यासक्रमामध्ये बदल करत आहे, मनुस्मृती पुन्हा आणून पाहत आहे, कामगार कायदे रद्द केलेले आहेत. आमच्या सहकार्याने सांगितलं 42 कायदे रद्द केलेले 4 कोड बिघडले. या 4 कोड मुळे आपल्या कामगारांना संरक्षण मिळणार नाहीये. हे कायदे मानक धार्जिन आहेत आणि हे कायदे भांडवल धार्जिन आहेत. आणि म्हणून मोदी सरकारनं खाजगीकरणाच्या 9 कंपन्या उभ्या केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारनं आणि सगळे ठेकेदार नेमलेले आहेत. म्हणजे आपला देश विकू पाहत आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशासाठी कोणी ना कोणीतरी योगदान दिलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य अबाधित देशातला जर नागरिक जर सुरक्षित नसेल तर तो स्वातंत्र्याला काय अर्थ आहे? आणि म्हणून ही संघर्ष यात्रा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीकडे चाललेली आहे, ज्यांनी मानवता धर्म दिला, ज्यांनी माणसाचा देव दाखवला. आणि म्हणून एक ऐकत देशातली पहिली संघटना राजकीय भूमिका घेत आहे. जर सरकारच अशा भूमिकेत असेल तर पहिले हे सरकार हटवायला पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळेल, अन्यथा आपल्याला न्याय मिळणार नाही. अशी भूमिका या देशातली पहिली कामगार संघटना, ज्या कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, या ठिकाणी व्ही गिरी हे असे खूप दिग्गज ही संघटना स्थापन करण्यामध्ये होते. आणि म्हणून आमचा नारा आहे भाजप हटाओ देश बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ, मजदूर बचाओ देश बचाओ, किसान बचाओ देश बचाओ. पीडित शोषित आपल्या देशातले जे आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आपण ऐटक संघटना करत आहे. आणि म्हणून ही रॅली जात आहे. तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलेले आहात. तुम्ही उन्हामध्ये बसले आहेत, थोडंसं ऊन सोसा. जर सावित्रीनं ऊन सोसलं नसतं तरी सावित्रीची लेख आम्हाला आली असती का, शाळा शिकली असती का? म्हणून जर आपण ऊन लागतं म्हणून जर आपण गेलो, हे आमचे सगळे सारथे आहेत ना, हे महाराष्ट्राचे हे 1 महिना झाला घरदार सोडून आम्ही बाहेर आहोत. आम्हाला पण कोणतरी विचारत असेल ना कधी येणार ऐसा परत, असं विचारत असेल ना. पण ही संघर्ष कशासाठी आहे? तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, भारत देशासाठी आहे, संविधानासाठी आहे, शेतकऱ्यांच्यासाठी आहे, कामगारांच्यासाठी आहे, महिलांच्यासाठी आहे, शिक्षणासाठी आहे. आणि हे सगळे जर टिकवायचं असेल तर हा भारत पहिल्यांदा, या भाजप पहिल्यांदा हटवायला पाहिजे आणि मग आपला भारत देश टिकेल, अन्यथा टिकणार नाही. म्हणून ही संघर्ष यात्रा आहे. आपण मोठ्या संख्येने आलात. संयोजकांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली, त्यांना क्रांतिकारी लावासमान गडकरून थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद निकम भाऊ. पहा, आपल्याला माहिती मिळाली किती कोड बिल आपले कामगार कायदे रद्द केले, त्याबद्दल त्यांनी असं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. कॉम्रेड नयन गायकवाड मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो.
हॅलो हॅलो. हो शांतीचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे व जगाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, विद्येच्या खऱ्या देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आणि सर्व कष्टकरी जनतेतील तळागाळातील जनतेचा उद्धार व्हावा, त्यांचा जीवन सत्कारणी लागा म्हणून जे जे महामानव या भारताच्या भूमीत जन्माला आलेले आहेत त्या सर्वांना मी आजच्या या आपल्या जाहीर सभेतून अभिवादन करतो, जय शिवराय करतो, क्रांतिकारी लाल सलाम करतो. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या या संघर्ष यात्रेत 20 नोव्हेंबर पासून निघालेले यूट्यूब चॅनलला लाईव्ह कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड बबलू रावत, राजू देशलेंचं कॉम्रेड शाहीर निकम, कॉम्रेड धम्मा खडसे, कॉम्रेड संजय मंडळधरे, आमचे जाधव काका, कॉम्रेड पाटील आणि सर्व संच या सर्वांचं सुद्धा मी आपल्या अकोला भूमीत स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या जाहीर सभेकरिता आपण अंगणवाडी आशा कर्मचारी आहोतच, MIDC कर्मचारी आहोतच, पण त्यासोबत तुम्ही ज्या सर्वांना 5-5, 4-4 लोकांना सोबत आणलेले आहे आणि या उन्हा तानात ज्या सर्व माझ्या रणरागिण्या बसल्या आहेत तुम्हा सर्वांना सुद्धा मी या ठिकाणी लाल सलाम करतो, जय शिवराय करतो, जय भीम करतो, क्रांतिकारी इस्तकबाल करतो. त्याचप्रमाणे आपल्या अकोला जिल्ह्याचे पोलीस, आमचे पत्रकार मित्र मंडळी सर्वांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. मी जास्त काही बोलणार नाही या ठिकाणी. आपल्या सर्वांसोबत मी 4 तारखेपासून संपर्कातच आहोत. सर्व तालुक्यात आपण अधिवेशन धरणे आंदोलन करून हे भाजप कसं आपल्याला जनविरोधी आहे हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी आपण करून राहिलेलो आहोत. म्हणून मी या ठिकाणी फक्त एवढंच एक शब्द बोलतो की आपण मागणारे इकडलेच लोक नाही तिकडले आहे वाटते, आपल्याला घ्यायला लागतं टोपलं उभं राहावं लागतं तिकडे बाजूला. आपण मागणारे आहे का? आपण हे सरकार निवडून देणारे आहोत. या सरकारला त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यायची आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्या सरकारने आपल्याला मागण्याकरिता इथे या ठिकाणी बसून ठेवलेलं आहे त्या सरकारला, जिथे आपली केरळची सरकार तुम्हाला मी सांगितलं या अगोदर सुद्धा, आपली केरळची सरकार तळागाळातील सर्वसामान्य माणसांना जगण्याकरिता 1,000 रुपये ते 3,000 रुपयापर्यंत पेन्शन सर्वांना देऊन राहिलेली आहे. तिथं आपली सरकार आहे म्हणून आपल्या कष्टकऱ्यांना तिथं मागायची आवश्यकता पडत, तिथं ऑटोमॅटिक देतात. नोव्हेंबर 2023 मध्ये मी तुम्हाला सांगितलं तिथं वेतनवाढ झालेली आहे, मानधनवाढ झालेली आहे. म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता येणाऱ्या 18 तारखेच्या आंदोलनात सर्वांनी नागपूरला मोठ्या संख्येने यायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलताना थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद कॉम्रेड नयन गायकवाड. आपल्या संघर्ष यात्रेला लाभलेल्या दिल्लीच्या अटकच्या नेत्या कॉम्रेड बबलीताई रावत आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. सम्मान्य व्यासपीठ और यहाँ पर आई हुई सभी रण रागणियों को मेरी तरफ से क्रांतिकारी लाल सलाम. साथियों, मुझसे पहले जिन वक्ताओं ने आपसे बात की उन्होंने आपसे इस रैली का जो उद्देश्य है वो आपके सामने रखा. उद्देश्य ये है जो अभी आप लोगों ने नारा दिया, भाजपा हटाओ देश बचाओ. हमारी रैली 20 नवंबर को कोल्हापुर से शुरू होकर के 18 दिसंबर को नागपुर के विधानसभा पर खत्म होगी और वहां पर करीब करीब 1 से 1.5 लाख लोगों का मोर्चा होगा और आप सब नागपुर आने की तैयारी कर रहे हैं, ये हमें पता है. साथियों, भारत की पहली
मातृ संगठना आयटक, पहली संगठना जिसके बाद बहुत सारी संगठनाएं देश में बनी। 1920 में इसका जन्म हुआ और अभी 31 अक्टूबर को हमने 103 साल पूरे किए और 104 साल में पदार्पण किया। ये वो संगठना है जो अंग्रेजों के पहले से इस देश में स्थापित हुई है। ये वो संगठना है जिसने अंग्रेजों से लड़कर के 44 कायदे आपके लिए लाए। ये वो संगठना है जो हमेशा आपके साथ में कंधे से कंधा मिला करके चलती है। ये वो संगठना है जो आपको लड़ना सिखाती है। ये वो संगठना है जो आपकी पेंशन की, आपकी पगार वाड़ की, आपको रेगुलराइज करने की बात करती है। लेकिन ये संघर्ष यात्रा जो निकली है, इस बार उद्देश्य अलग है, इस बार धोरण अलग है। हर बार कामगारों की बात करने वाली संगठना इस बार राजनीति की बात कर रही है। हर बार आपके साथ खड़ी रहने वाली संगठना इस बार आपसे मदद मांग रही है कि आपने संगठना के साथ, शायद आपकी जिंदगी का पहला और आखिरी मौका है जब संगठना आपसे यह कह रही है कि आपको संगठना का साथ देना है, और वो साथ देना है 2024 में। 2024 में आपने इस देश में जो सत्ता पर बैठे हैं उनको उखाड़ फेंकना है, क्योंकि आज इस भरी धूप में अपने परिवार को छोड़ करके आपको रास्ते पर जिसने बैठने के लिए मजबूर किया है वो है इस देश की भाजपा सरकार, जो सिर्फ और सिर्फ मालिकों की बात करती है, जो सिर्फ और सिर्फ पूंजीपतियों की बात करती है। अगर जो 4 कानूनों लेकर के आए हैं, आने वाले समय में अगर ये 4 कानून पास हो जाते हैं तो आपको यूनियन बनाने का अधिकार नहीं होगा, ये कानून कहता है। अगर वो 4 कानून लागू हो जाएंगे तो आपको आंदोलन करने का अधिकार नहीं होगा, ये वो कानून कहता है। अगर आप आंदोलन करेंगे तो आपको जेल में डाला जाएगा, वो भी 1 साल के लिए नहीं, कम से कम 7 साल के लिए आपको जेल जाना होगा। वो 4 कानून कहते हैं कि जो कुछ भी है मालिक तय करेगा, मालिक के ऊपर तय होगा कि वो फैक्ट्री में लोगों को रखे या अपनी फैक्ट्री को बंद कर देगा। ये मौका है, ये मौका है। अगर हम अभी नहीं जागे तो हम कभी नहीं जागेंगे। हम अपने आंदोलन तो हर साल करते हैं, हर साल सरकार से लड़ते हैं अपनी अलग अलग मांगों को लेकर के, लेकिन इस बार हमको लड़ना है तो अपने संविधान बचाने के लिए। जब यहाँ पर बाबा साहब की बात हुई, बाबा साहब के लिए गाना गाया गया, आप लोगों में कितना जोश था। याद कीजिए बाबा साहब ने संविधान क्यों बनाया, किसके लिए बनाया। आज वो संविधान खतरे में है। अगर संविधान ही नहीं बचेगा तो हमारा देश नहीं बचेगा, और अगर हमारा देश नहीं बचेगा तो हमारे देश का कामगार नहीं बचेगा। तो अपने मुद्दों को थोड़ा हम साइड में रख करके संविधान बचाने की बात करेंगे। हम जो मंच पर बैठे हैं, हम जो जन संघर्ष यात्रा लेकर के चले हैं, हम भी 20 तारीख से अपने परिवार से दूर है। हमारा भी परिवार है, घरों में बच्चे हैं, बूढ़े हैं, जवान हैं, उनको भी हमारी जरूरत है। लेकिन हमें ये लगा इस वक्त हमारे परिवार से ज्यादा हमारे देश के संविधान को हमारी जरूरत है, और इसलिए हम इस महायात्रा में आए हैं। साथियों, ये जो मंच पर बैठे हैं, ये कोई छतरी लेकर के नहीं बैठे हैं, इनके सर के ऊपर कोई पैंडल नहीं है, ये भी आपके जैसे धूप में बैठे हुए हैं। मेरी बहनों को तो आदत है लड़ने की, धूप में मोर्चा निकालने की, धूप में आंदोलन करने की, तो आज इस धूप से डर क्यों रहे हैं, क्यों धूप का बहाना लेकर के हम घर जा रहे हैं। मुझे लगता है आपने हम सबको लड़ना सिखाया। हम जब भी कोई नई यूनियन बनाते हैं तो हम अपनी आंगनवाड़ी की बहनों का उदाहरण बड़े फक्र से देते हैं कि अगर आंदोलन करना सीखना है तो आंगनवाड़ी की बहनों से सीखो कि वो कैसे आंदोलन करती हैं और कैसे जिद से अड़ी रहती है कि जब तक मिलेगा नहीं हम यहाँ से उठेंगे नहीं, हम रात को भी यहीं पर सोएंगे। ये जिद आप में होगी तो आप अपनी लड़ाई जीत सकते, ये हम अक्सर कहते हैं। बहनों, 20 तारीख से जब कोल्हापुर से हमारी रैली निकली तो जैसे जैसे हमारी रैली आगे बढ़ी, हमने अपनी रैली के दौरान जब जनसभाएं ले रहे थे तो हमने कुछ देखा, वो मैं आपसे शेयर करना चाहती हूँ। हमने ये देखा, मैं आपसे सवाल करना चाहूंगी पहले कि आशा वर्कर का मानधन वार्ड हुआ तो
तो बहुत सारी बहनों के पेट में, आंगनवाड़ी की बहनों के पेट में दर्द होने लगा। ये बात सच है क्या? ये बात सच है? लेकिन ये संदेश जा रहा है। हमने कुछ जिलों का मैं नाम नहीं लूंगी, मेरे साथ में कॉमरेड राजू देसले आशा वर्कर संगठन के अध्यक्ष हैं, उन्होंने भी इसको महसूस किया कि कुछ जगह पे जहां पर हमारी आंगनवाड़ी और आशा वर्कर की यूनियन है वहां पर टकराव होने लगा है। टकराव होने लगा कि कल की आई हुई आशा इतने आगे कैसे बढ़ गई, इसको कैसे इतना मानधन मिल गया। सवाल मेरा आंगनवाड़ी की बहनों से है कि अगर आशा की थाली में कुछ पड़ा है तो क्या आंगनवाड़ी की थाली से निकाल के दिया है? नहीं दिया है। यहाँ आशा की बहनें बैठी है, उनके खाते में बड़ा हुआ मानधन आ गया? आया क्या? नहीं आया। तो एक अंग्रेज थे जो हम में फूट डालो राज्य करते थे और आज एक काले अंग्रेज भी वही कर रहे हैं, ये हमें फूट डाल रहे हैं। हम अपनी रैली में कहते हैं हम सब एक हैं, अपनी ताकत समझिए, किसी बाहर वाले को अपने अंदर मत घुसने दीजिए, वो हमारी एकता को तोड़ने की साजिश हो रही है। पहचानिए गद्दार कौन है, देखिए वो गद्दार हमारे बीच में तो नहीं छुपा बैठा हुआ है। अगर आशा की बहनों को कुछ मिलता है तो वो आपसे लड़ना सीखी है। ये आंगनवाड़ी की बहनों को फक्र होना चाहिए कि आपकी लड़ाई की वजह से हमारी आशा बहनें आगे बढ़ी है, और अगर मिलेगा तो वो आशा के साथ साथ में आंगनवाड़ी की भी जीत है। और अभी तक मिला नहीं है, जीआर पे सिग्नेचर नहीं हुआ, जीआर नहीं निकला, तो ये हम हो सकता है कि हमको एक आश्वासन दिया हो, और इसीलिए बड़ी संख्या में आशा ने भी 18 दिसंबर को नागपुर पहुंचना है और बेमुद्दल संप होगा वहां पर। जब तक जीआर नहीं निकलेगा हम वहां से नहीं हटेंगे। हम आपसे एक बात और कहते हैं कि इस बार की लड़ाई आर पार की होगी। हम अपने परिवारों को लेकर के जाएंगे ताकि हमारा ध्यान घर जाने पे ना हो, ताकि हमारा ध्यान अपने परिवार पर ना हो कि कब यहाँ का 18 तारीख का कार्यक्रम खत्म हो और हम घर जाए। हम बेमुद्दल की बात कर रहे हैं, बेमुद्दल हम वहां बैठेंगे जब तक आंगनवाड़ी का जो मांग है वो पूरी नहीं होती, जब तक आशा की मांग पूरी नहीं होती तब तक हम वहां बैठेंगे। बारिश हो, धूप हो, आंधी हो, तूफान हो, हमको वहां पर बैठना पड़ेगा। साथियों याद कीजिए 2014 जब ये सरकार सत्ता में आई थी तो इसने आपसे और हमसे क्या क्या वादे किए थे, उनमें से सरकार ने कितने वादे पूरे किए? अगर एक वादा भी पूरा किया है तो मैं आपसे कहूंगी वापस 2024 में इसी सरकार को लाना, लेकिन एक वादा भी पूरा नहीं हुआ। 15 लाख की बात की थी, 15 पैसे भी खाते में नहीं आए। अच्छा स्कूल की बात की थी, 40,000 सरकारी स्कूलों को इन्होंने बंद कर दिया है। अच्छा सरकारी हॉस्पिटलों की बात की थी, एक नया हॉस्पिटल इन्होंने नहीं खोला है। तो साथियों हमने वापस इनको क्यों चुन करके लाना है? हमने अपने आप से सवाल पूछना है। 400 का गैस का सिलेंडर 1200-1300 रुपया हो गया है। 80 रुपए की तुअर की दाल 200 के पार हम लोगों ने देखी है। आज प्याज का भाव क्या है, कांदे का भाव क्या है, टमाटर का भाव क्या है? हम ये जो गृहिणी यहाँ बैठी है हमसे ज्यादा महंगाई की मार कोई नहीं झेल रहा है, क्योंकि जो हम कमाते हैं उसको महीने भर हम कैसे रखें। 100 रुपया अगर पति ला करके देता तो वो कब खत्म होता है पता ही नहीं चलता है। तो इसके लिए याद कीजिए इस देश में जब जब क्रांति हुई है उस क्रांति की सूत्र चालक हमारी बहनें रही है। और इस बार भी हमें बार बार कहते कि अगर ये सरकार सत्ता पे आई है तो ये सरकार सत्ता पे हमारी बहनों की वजह से आई है, क्योंकि इससे पहले की जो सरकार थी हमारी बहनें उससे भी परेशान थी। इसके पहले की सरकार कोई बहुत अच्छी थी नहीं, लेकिन कम से कम वो सरकार हमारी बातें सुनती थी, वो सरकार हमारे शिष्टमंडल को बुलाती थी। अगर हम 10 मांगों को लेकर के जाते थे तो 1-2 मांग तो वो हमारी मानती थी, लेकिन आज की जो सरकार है वो सरकार सिर्फ और सिर्फ अपने मन की बात करती है, कामगारों की और देश की बात नहीं करती है।
इस सरकार ने हमसे कहा था हम सत्ता में आएंगे तो 2 करोड़ रोजगार पैदा करेंगे, हम नवयुवकों को रोजगार देंगे। आज ये सरकार कहती है उन्हीं नौजवानों को अगर आपको रोजगार चाहिए तो आपको पकोड़े तलने चाहिए। पकोड़े तलना तो शर्म की बात है क्या? नहीं, लेकिन पकोड़े तलने के लिए डिग्री लेने की जरूरत नहीं है, ये हम भी जानते हैं। तो हमें इस सरकार की जो मालिक के साथ में, पूंजीपतियों के साथ में जो सरकार खड़ी है, उस सरकार को 2024 में हमको सत्ता से निकालना है। ये सरकार कहती है कि ये बेटियां हमारी है, ये सरकार कहती है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। जब वो बेटी पढ़ जाती है, जब तक पढ़ती नहीं तब तक ठीक है, लेकिन जब वो बेटी पढ़ के आंगनबाड़ी की टीचर बनती है, मददनीश बनती है, सेविका बनती है और अपना अधिकार मांगती है, तो ये सरकार उसकी तरफ पीठ कर देती है। हमने देखा मणिपुर में कैसे बहनों के साथ में कुकर्म हुआ, ये सरकार खामोश रहती है। हमने देखा गुजरात में बिल्किस बानो को आपने सुना होगा, बिल्किस बानो जो दंगे हुए थे उसके परिवार के 11 लोगों को मारा गया, उसके सामने उसके 3 साल के बच्चे को पत्थर पे पटक करके मारा गया। बिल्किस बानो के साथ में, उसकी मां के साथ में, उसकी बहन के साथ में बलात्कार किया गया और उन लोगों को जब सजा हुई तो ये सरकार ने सत्ता पे आते ही अब की बार 15 अगस्त को उनको रिहा किया और उनको फूल माला पहना करके स्वागत किया। क्यों? हम पूछना चाहते हैं इस सरकार से, बिल्किस बानो इस देश की बेटी नहीं है? हमने देखा हमारे देश को गौरवान्वित करने वाली हमारी रेसलर खिलाड़ी बेटियां, जब उन पे अत्याचार हुआ, बीजेपी के मंत्री ने जब उनका शोषण किया, हमारी बहनें जंतर मंतर पर दिल्ली में बैठी, हमने देखा इस सरकार ने फिर कुछ नहीं कहा। क्यों? वो बेटियां इस देश की नहीं है? यहाँ बैठी हुई आंगनवाड़ी की आशा की बहनें इस देश की बेटियां नहीं है? कौन सी बेटियों की बात करती है सरकार? ये सरकार सिर्फ और सिर्फ जुमलेबाज सरकार है। तो याद रखिए, इस सरकार को सत्ता से बाहर निकालना है। सबसे ज्यादा कोविड में अगर किसी ने काम किया है तो आप लोगों ने किया है। बिना पीपी किट पहने हुए, अपने परिवार की परवाह न करते हुए, अपनी जान की परवाह न करते हुए आप घर घर जाती थी, और आज जब आप उसी काम का मेहनताना मांग रही है तो ये सरकार इस कड़क धूप में आपको रास्ते पर बैठने के लिए मजबूर कर रही है। भूलिए मत, हमारे हाथ में ताकत है। 2024 हमारा है। अगर 2024 में ये सरकार फिर वापस आती है तो उसके बाद हमें लगता है कि इस देश में चुनाव नहीं होगा। ये सरकार ऐसे कायदे बनाएगी कि अब जो सत्ता पे है वो सत्ता पे ही रहेगा, कोई चुनाव नहीं होगा। ये सरकार जैसे भी कानून ला रही है, एक नेशन एक चुनाव, ये सरकार संविधान में अमेंडमेंट कर रही है, लेकिन सत्ता में आने के बाद 2024 में ये सरकार हमारे देश के संविधान को ही बदल करके रख देगी। तो जागिए, अपनी मांगे हैं, उससे बड़ा खतरा आज देश पर है। घर तो अपने आप बच जाएगा अगर देश बचेगा, अगर देश ही नहीं बचेगा तो घर कहां से बचेगा। इतना कहते हुए आप सभी बहनों को क्रांतिकारी लाल सलाम, इनकलाब जिंदाबाद। लाल सलाम। या ठिकाणी आपल्या कामगार कृती समितीचे अकोला जिल्ह्याचे संयोजक श्री प्रदीपजी वखारिया या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं। संदेश भाऊ वानकडे सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्याकरिता आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं। शुभेच्छा देतो। या सर्वांना प्रदीप वखारिया शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। आयटक तर्फे राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा मध्ये उपस्थित
कॉम्रेड CN देशमुख साहेब अध्यक्ष आयटक महाराष्ट्र, त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये उपस्थित कॉम्रेड बबली रावतताई राष्ट्रीय सचिव आयटक दिल्ली, कॉम्रेड राजू देसले साहेब राज्य सचिव आयटक महाराष्ट्र, कॉम्रेड सदाशिव निकम राज्य सचिव आयटक महाराष्ट्र, कॉम्रेड धम्मा खडसे शाहीन अमरावती, कॉम्रेड सुनीता पाटील आयटक नेते पालघर, कॉम्रेड कांबळेजी कोल्हापूर शाहीर, कॉम्रेड आकाशजी कोल्हापूर, कॉम्रेड विपू पाटील कोल्हापूर, कॉम्रेड संजय मांडवदरे अमरावती आयटक नेते, कॉम्रेड जाधव काका अमरावती. त्याचप्रमाणे या अकोला जिल्ह्यातील कॉम्रेड नयनजी गायकवाड माझे सहकारी कृती समितीमधले, त्याचप्रमाणे सुनीताताई पाटील व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित अकोला जिल्ह्यातील महिला भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम या राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा जी निघाली आहे याला मी अकोला जिल्हा कृती समिती संयुक्त कृती समितीचा संयोजक या नात्याने खाली बसा, संयोजक या नात्याने जाणं करू नका, चांगलं नाही वाटत आहे. मी इंटकतर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आत्ता जे एक भाषण झालं, आमची बबलीताई रावत यांनी जे आपल्या समोर मार्गदर्शन केलं, त्यात थोडक्यात मी 1-2 शब्द सांगू इच्छितो की या देशामध्ये 2014 नंतर जे सरकार आलेलं आहे हे रंगाबिल्लाचं सरकार आहे. देश मित्रांनो, भगिनींनो, या सरकारने कामगार कायदे जे होते त्याचे 4 कायदे करून, काळे कायदे करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून आयटक असो, इंटक असो, C2 असो, सगळ्या संघटना एकत्रित येऊन या रंगाबिल्ला सरकारच्या विरोधात आम्ही आक्रमकतेने जात आहोत. याला कारण असं आहे की ज्या कामगार बंधूंना हा या एक देशाचा कणा आहे, तुमच्यामुळे त्या देशाचा विकास होऊ शकतो. आज महिला भगिनी आपला घराचा संसार सोडून या उन्हातान्हात आपला मोर्चा घेऊन निघालेल्या आहेत आणि आपल्या मागण्या ज्या केंद्र शासनाकडे मागितल्या आहेत त्या न पूर्ण करण्याचं धोरण या मोदी शासनाचं आहे. हे मोदी शासन आल्यानंतर कामगारांना त्यांचे काळे कायदे 4 कायदे बदलून फक्त भांडवलदारी यांच्या लोकशाहीसाठी काम करत आहे. मित्रांनो, आज आम्ही 8 तास राबवतो. बाहेर जाऊन आपण आशा वर्कर असो, घरेलू महिला कामगार असो किंवा कुठलंही काम करत असताना आपण पुढे मागे न पाहता, परंतु आपल्याला श्रमाचं मूल्य पूर्णपणे मिळू शकत नाही. याच्यासाठी शासन जबाबदार आहे. पण शासन आज ज्याप्रमाणे कार्यवाही करून राहिलं, ताईंनी सांगितलं की हे मोदी शासन संविधानच बदलवायचा प्रयत्न करीत आहे. त्याचा जाहीर निषेध आम्ही करायला पाहिजे भगिनींनो. आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपलं जे निवेदन आहे विधानसभेवर मोर्चा जात आहे. त्याचप्रमाणे आम्ही इंटकच्या सोबत इंटक आयटक C2 सगळे कृती समितीचे पदाधिकारी एकत्रित होऊन या राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे आपल्या मागण्या कशा प्रकारे पूर्ण होतील याची दखल घेण्याचा प्रयत्न आम्ही पूर्णतः करू. आणि पुनश्च तुम्हाला या राज्यव्यापी महायात्रेत, संघर्ष यात्रेत शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कॉम्रेड बबलीताईंनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्यासाठी माझे 2 शब्द आहेत. फूल मिले फूल मिले, सबको आनंद ही आनंद मिले. हमारी जिंदगी कितनी भी हो, हमें आप जैसे मार्गदर्शक हर पर मिले, हर पल मिले. तसेच
या भाऊंचे सुद्धा, कॉम्रेड भाऊंचे सुद्धा मी अभिनंदन करते. त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे आयटकचे सचिव कॉम्रेड राजूभाऊ देसले मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. आयटक महाराष्ट्राच्या वतीने 20 नोव्हेंबर पासून कोल्हापूर या ठिकाणाहून आयटकची ही महासंघर्ष यात्रेला सुरुवात झाली. आज आपला हा 22वा दिवस आणि या अकोला जिल्ह्यामध्ये आपण ज्या पद्धतीने या जनजागरण यात्रेचं कालपासून जे स्वागत केलं आणि आज सुद्धा मोठ्या संख्येने आपण या सभेसाठी उपस्थित आहात, याबद्दल सर्वांना मी लाल सलाम करतो, सर्वांना जय भीम करतो. या सभेच्या अध्यक्षा कॉम्रेड सुनीताताई पाटील आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करणारे आयटकचे महाराष्ट्राचे नेते, आपले सर्वांचे नेते कॉम्रेड नयन गायकवाड, विचार मंचावर उपस्थित आयटकचे नेते प्रदीपजी, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले कॉम्रेड संजयजी, आमच्या आयटकच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत, विचार मंचावर उपस्थित आयटकचे सचिव कॉम्रेड शाहीर सदाशिव निकम, कॉम्रेड संजय मंडोदरेजी, शाहीर धम्माजी खडसे, त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित कॉम्रेड सुनील पाटील, कॉम्रेड विष्णू पाटील, त्याचप्रमाणे विचार मंचावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी, आशा गट प्रवर्तक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व आयटक संलग्न कामगार संघटनेचे औद्योगिक कामगार, सर्व पेन्शनर कामगार आणि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी, या ठिकाणी आपल्या समोर कॉम्रेड बबली रावत, कॉम्रेड मंडोदरे, कॉम्रेड नयन गायकवाड, आदरणीय प्रदीपजी यांनी आपल्या समोर या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात जी भूमिका मांडली, या भूमिकेच्या सोबत भगिनींनो काही मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे. मला कल्पना आहे की तुम्ही सकाळपासून निघालेला आहात, भर उन्हामध्ये आपण बसलेलो आहोत, परंतु ही बसण्याची वेळ आपल्यावरती का आली याचा विचार आपल्याला करायचा आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. भगिनींनो, आपली या महासंघर्ष यात्रेची महत्वाची भूमिका आहे. या देशामध्ये 50% महिला काम करतात. या देशामध्ये कोणाचंही सरकार आलं की पहिले सांगतात की हा राष्ट्र, हे देश कोणाचा आहे, तर राष्ट्रमाता जिजाऊंच्या भगिनींचा आहे, रमाईचा आहे, भीमाईचा आहे, सावित्रीबाई फुलांचा आहे. मात्र आपली आयटक संघटना सांगते की या देशामध्ये जो काम करतो, ती महिला असेल किंवा पुरुष असेल, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, ही आयटकची भूमिका आहे भगिनींनो. परंतु या देशामध्ये चित्र काय, सर्व योजना कर्मचाऱ्यांमध्ये बहुसंख्य भगिनी आमच्या महिला आहेत. ती अंगणवाडीची भगिनी असेल, ती आशाताई असेल, पोषणाची कर्मचारी असेल, उमेदच्या कर्मचारी असतील, आमच्या कंत्राटी नर्सेस असतील, या सर्व कोण आहेत, सर्व महिला भगिनी आहेत. परंतु या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं. त्यांनी असंच कुठं म्हटलं नव्हतं की भगिनींना, योजना कर्मचाऱ्यांना कुटपुंजे पैसे देऊन काम करून घ्या, असं म्हटलं का बाबासाहेबांनी? असं म्हटलं नाही. परंतु या देशामध्ये सरकारच, केंद्राचं आणि राज्य सरकार अल्प मानधन देऊन आपल्याला वेतन नाकारून शोषण करते, असा या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा आयटकच्या वतीने या महासंघर्ष यात्रेच्या निमित्तानं जाहीर निषेध मी आपल्या समोर करू इच्छितो. भगिनींनी, आपली भूमिका आहे की या महाराष्ट्रात, या देशामध्ये जो काम करतो, जो 8 तासापेक्षा अधिक काम करतो, या सर्व काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना 26,000 रुपये किमान वेतन हे दिलं पाहिजे, ही आपली आयटकची भूमिका आहे. भगिनींनो, हे सरकार लय हुशार आहे. आपल्याला माहिती आहे
की आशा ते आमच्या आलेल्या आहेत, गटप्रवर्तक ताई आलेले आहेत. यांना म्हणे तुम्ही फक्त किती तास काम करतात, 2 ते 3 तास काम करतात, परंतु आमच्या आशाताई गटप्रवर्तक ताई या 24 तास काम करतात. ही आमची आयटकची भूमिका. परंतु या सरकारला पैसे द्यायची वेळ आली की यांना खरं काही मान्य होत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या देशामध्ये रस्त्यावरती उतरून घरोघरी जाऊन जे काम केलं असेल तर त्या आमच्या आशाताई गटप्रवर्तक ताई आणि अंगणवाडीच्या ताई होत्या, हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. परंतु आपल्याला मिळालं काय? आमच्या अंगणवाडी ताईंना 500 रुपयाचा भत्ता एकदाच दिला, काही जिल्ह्यामध्ये तो पण पूर्ण दिला नाही. गटप्रवर्तकांना 500 रुपये दिलेत, आशांना 1000 रुपये दिलेत. म्हणजे दिवसाला किती रुपये? काहींना 30 रुपये तर काहींना 15 रुपये आपल्या अंगावर फेकले. या मोदी सरकारचं करायचं काय आपण आता? किती पैसे दिले? 15 रुपये, 30 रुपये हे भीक आम्हाला देतात. याचा राग आपल्या मनामध्ये असला पाहिजे. भगिनींनो, कोरोना काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये 8 आशाताईंचा मृत्यू झालेला आहे. ज्यांचा मृत्यू झाला, ज्या शहीद झाल्यात, त्यांना 50 लाख रुपये आयटकने पाठपुरावा करून त्या भगिनीच्या वारसदारांना मिळवून दिले. म्हणून आयटक बोलत नाही तर करून दाखवते, पाठपुरावा करते. भगिनींनो, आपली भूमिका आहे. कोरोना काळात काम केलं, अंगणवाडीच्या ताई काम केलं, सर्वांनी काम केलं. परंतु या मोदी बाबाने 2019 पासून 1 रुपया तरी वाढ केली का? आपल्याला 1 रुपया तरी दिला का मोदी बाबाने? दिलेला नाही. म्हणून आपल्या आयटकची भूमिका आहे की काम करायला आम्ही आणि पगाराने या देशातली संपत्ती लुटायला अंबानी आणि अदानी. हे चालणार आहे का? या देशाच्या तिजोरीवरती जसं इन्कम टॅक्स भरणारे लोक म्हणतात आमच्या पैशातून फक्त विकासच झाला पाहिजे. परंतु भगिनींनो, आपण सांगितलं पाहिजे, या देशाच्या तिजोरीवरती कष्ट करणाऱ्या आणि या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. कारण आम्ही प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी भरतो आणि या देशातून जो कर जमा होतो त्या कराच्या पैशातून आमचा हिस्सा आम्हाला मिळालाच पाहिजे. हे ठामपणे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. भगिनींनो, म्हणून आपली भूमिका आहे की या देशामध्ये आशा असतील, अंगणवाडीच्या कर्मचारी असतील, दुःखाने सांगावं असं वाटतं की आमच्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना महिनाभर कष्ट करून 3000 रुपये सुद्धा मिळत नाही. आमच्या अंशकालीन स्त्री परिचारांना 3000 रुपये सुद्धा मिळत नाही. आमचा ग्राम रोजगार सेवक मनरेगाचा त्याला महिनाभर काम करून 3000 रुपये मिळत नाही. हीच परिस्थिती आपल्या कंपनीच्या क्षेत्रामध्ये आहे. औद्योगिक कामगारांना कंत्राटी पद्धतीने 8 तास 12 तास राबून घेतात, किमान वेतन देत नाही. या देशामध्ये ज्यांना पेन्शन मिळत होती त्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून टाकली. परंतु आज ते पण रस्त्यावरती उतरलेले आहे. या देशामध्ये कामगारांना EPS 95 ची पेन्शन मिळते. त्याचे देवराव पाटील आमच्या आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. परंतु त्यांना सुद्धा 1000-1200 रुपये देऊन सरकार कामगारांची पेन्शन नाकारत आहे. अशा काळामध्ये अंगणवाडीच्या ताई संपावर उतरलेल्या आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो, ताई अंगणवाडीचा संघर्ष कृती समितीच्या सोबत करत आहोत. परंतु आपल्या आयटक संघटनेचं वय किती आहे? 103 वर्ष पूर्ण झाले. 104 वर्ष आपलं सुरू झालेलं आहे. म्हणून आयटकने ठरवलेलं आहे अंगणवाडीच्या भगिनींसाठी हा संप आयटक संघटना निर्णायक करणार आहे. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे ही अंगणवाडीच्या कर्मचारी भगिनींसाठीची पहिली मागणी आहे. अंगणवाडीच्या महिलांना केंद्र सरकार कोर्टाने सांगितलं की ग्रॅज्युटी तुम्हाला मिळाली पाहिजे. आपली भूमिका आहे ग्रॅज्युटी असेल आणि आपल्या अंगणवाडीच्या सर्व भगिनींना सेवानिवृत्त झाल्यावरती सगळ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. ही महत्वाची मागणी आपल्या या संपामध्ये आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे
की येणारा जो आपल्या 18 तारखेचा जो मोर्चा आहे डिसेंबरचा, त्या मोर्चामध्ये आशा गटप्रवर्तकांना 7,000 रुपये, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, 2,000 रुपयाची बोनस. मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही सरकारला सांगितलं आमच्या तुम्ही अंगणवाडी ताईंना 2,000 रुपये बोनस देतात, आमच्या पण आशा ताईंना सुरुवात करा. आणि तुमच्यासारखे तुम्ही आधी लढले, तुम्ही आधी मिळवलं म्हणून आशांना सुद्धा 2,000 रुपयाचा बोनस या वर्षापासून मिळणार आहे. 21 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि या महिन्यामध्ये 2,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात जातील. परंतु म्हणून आम्ही सांगतो, जे कॉमेंट बबली रावत म्हटल्या की या देशात तो संघर्ष 30-35 वर्ष कोण करत आहे, योजना कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संघर्ष 50-100 रुपयापासून काम करणारे आमच्या अंगणवाडीच्या ताई ज्या पद्धतीने 35 वर्ष संघर्ष करून अतिशय चांगल्या प्रकारचा लढा देऊन आपण इतरांना लढण्याची प्रेरणा दिली. म्हणून इथं सर्व उपस्थित असलेल्या अंगणवाडीच्या कर्मचारी ताईंना सर्वांना जय भीम म्हणतो, सगळ्यांना लाल सलाम करतो. तुम्ही लढले, तुम्ही आम्हाला इतरांना शिकायला भाग पाडलं, याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भगिनींनी. परंतु आपल्यावरती वेळ आलेली आहे, या सरकारचं आता काही खरं राहिलं नाही. इथं आपल्या काँग्रेसच्या इंटरच्या नेत्यांनी सांगितलं या सरकारची जाण्याची वेळ आता जवळ आलेली. हे सरकार आता आयसीयू मध्ये आहे, कारण हे सरकार पैसे देऊन, खोके देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसलेला आहे. या खोके सरकारची जायची वेळ आली म्हणून आपल्याला 18 तारखेचा मोर्चा जोरात करावा लागेल. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे 31 तारखेच्या आत कोणाचा पक्ष खरा, कुणाची आमदारकी ठेवायची की घालवायची याची तारीख किती आहे? 31 डिसेंबर आहे. म्हणून आपल्या ऐक्याने निर्णय घेतलाय की येणाऱ्या 18 तारखेला या आयसीयूचा असलेल्या सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी निर्णायक संघर्ष केलेला आहे. आणि आपण ठरवलेला आहे की शालेय पोषणाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आशा गटप्रवर्तकांच्या GR निघण्याचा मुद्दा, अंगणवाडीच्या सर्व मागण्यांसाठी या महाराष्ट्रामध्ये नवीन कामगार कायदे लागू करू नका, हे सर्व प्रश्न घेऊन 18 तारखेला एका दिवसासाठी आपण जाणार नाही. एका दिवसाचा मोर्चा करायचा आहे का? एका दिवसासाठी जायचंय का? आपण ठरवलेला आहे 18 तारखेला जो मोर्चा आपला सुरू होईल तो मोर्चा तुमचा GR हातात आल्याशिवाय तिथून उठणार नाही, हा इशारा संघटनेने आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला सांगितलं इच्छितो, गेल्या 6 मागच्या वर्षी महाराष्ट्राचा अर्धा दौरा विदर्भाचा मी करत होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये एक मिटिंग घेतली होती. त्या मिटिंग मध्ये पण आम्ही सांगितलं होतं ऐकतची संघर्ष म्हणजे फक्त आशाताई, अंगणवाडीताई असा होऊन चालणार नाही. तुम्ही ज्या कुटुंबामध्ये राहतात तुम्हाला विचारलं जातं घेतली बॅग की चालल्या कामावर, पगार किती? 2-2 महिने पगार होत नाही. घरचे म्हणतात काय तुम्ही कोणकोणते पगारी? बिन पगारी आणि फुल अधिकारी. आता हे चालणार नाही. आम्हाला फुल पगार जर तुम्हाला घरच्यांना पण पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा आमच्या सोबत मोर्चाला सहकुटुंब यावं लागेल, असं घरच्यांना पण ठणकून सांगण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदललेलं आहे. जो तो म्हणतो 100 एकर मध्ये सभा, दुसरा नेता म्हणतो 111 एकर मध्ये सभा. आणि मग आमच्या कामगार कर्मचारी ऐकतची सभा कशी व्हायला पाहिजे? किती एकर मध्ये व्हायला पाहिजे? माझी विनंती आहे आपला 18 तारखेच्या मोर्चामध्ये सहकुटुंब मोर्चा करण्याची भूमिका ऐकतची आहे. भगिनींनो, आपल्या सासूबाईला पण सांगावं लागेल. वय चांगलं असेल तर बरोबर चलाची, पण वय झालं असेल तर आमचे पोरं कोणी सांभाळायचे? आजीबाईंनी सांभाळायचे. आणि घरच्यांना सांगायचं चला साथ द्यायला. कारण या महाराष्ट्रामध्ये आता एकरची भाषा होते, 100 एकरची, 200 एकरची. आपला मोर्चा सुद्धा
सर्वांनी मनावर जर घेतला आणि विदर्भवासीय 11 जिल्ह्यांनी अधिक मनावरती घेतला आणि नयन भाऊनी आज त्याची सुरुवात करून टाकली. तुम्हाला गाडीवरती मागे बसायला सांगितलं, चालवायला घरच्यांनाच बोलवलं. हाच पॅटर्न आपल्याला अकोलाचा पॅटर्न नागपूरला दाखवायचा आहे. कुटुंब यायचंय. या सरकारची झोप मोडल्याशिवाय आपण निघणार नाही. या पद्धतीने तयारी करायची आहे. पांघरायला अंतरायला स्वतःच घेऊन यायचे. लालबावट्याने काय शिकवलंय? स्वाभिमान शिकवलेला आहे. कुणाची गाडी नको, कुणाची गोडी नको, आमचाच पैसा, आमचाच लालबावटा आणि आपली शिदोरी घेऊन आपल्याला नागपूरला यायचंय भगिनींनो. म्हणून मी आपल्याला 2 गोष्टी सांगणार आहे आणि माझं भाषण पूर्ण करणार आहे. 18चा मोर्चा आपला यशस्वी करायचा आहे. जे लोक 100 एकर 200 एकर मध्ये सभा घेत आहेत त्यांनाही माझा प्रश्न आहे आणि आपणही त्याच घटकातले वारसदार आहोत. आपलं म्हणणं ऐकायचं. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, आरक्षणाचा अधिकार दिला. जे मागे होते त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण लागू केलं आणि मात्र 75 वर्षानंतर या देशातले प्रत्येक समाज जर सांगू लागला आम्ही मागास झालेलो आहोत, तर या 75 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी काय केलं हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारला पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर 75 वर्षामध्ये या देशातले प्रश्न मिटले असते. ऐकत काय सांगते? या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे प्रत्येक भारताच्या नागरिकाला, आपल्याला जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येकाला मोफत शिक्षण, समान शिक्षण देण्याचा अधिकार संविधानामध्ये समावेश केला असता तर या देशामध्ये शिक्षणावरचा खर्च वाढला असता का तायांनो? रस्त्यावरती यायची गरज पडली असती का? बाबासाहेबांनी आपल्याला भूमिका सांगितलेली होती की या देशामध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार द्या. मूलभूत अधिकार म्हणून त्याचा समावेश झाला असता तर जाती जातीमध्ये भांडण लागले नसते. आपल्या या संविधानामध्ये मूलभूत कामाचा अधिकार दिला पाहिजे, रोजगाराचा. आयटकची संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक सातत्याने सांगत आहे की या देशामध्ये सर्व तरुणांना ज्यांचं शिक्षण झालं असेल त्या प्रत्येक रोजगाराचा अधिकार द्या. रोजगार जर तुम्ही नोकरी देत नसाल तर प्रत्येकाला बेरोजगार भत्ता मिळाला पाहिजे. ही आपल्या ऐकतची भूमिका आहे. ही मागणी सुद्धा आपण येणाऱ्या 18 तारखेमध्ये मांडणार आहोत. काय म्हणून आरक्षणावरती भांडण करण्यापेक्षा कुणाचा किती विकास झाला, कुणाचा किती माग भकास झाला यासाठी जाती न्याय जनगणना या देशामध्ये झालीच पाहिजे. ही आपली भूमिका आहे. जे काही खरं असेल ते सर्व आपल्या समोर येईल आणि जाती न्याय जनगणना केली पाहिजे असे या महाराष्ट्रातले देशातले सर्व बोलतो. परंतु आज आपल्याकडे भाजप सरकारला जाती न्याय जनगणना होऊ द्यायची नाही आहे. या देशामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांपासून सर्व कम्युनिस्ट पक्षांपासून या देशातले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेपासून सर्व सांगतायत की या देशात आम्हाला तुमच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवरती विश्वास राहिलेला नाही. आपली सगळ्यांचं म्हणणं आहे की या देशामध्ये प्रत्येकाचं मतदान झाल्यावरती ते बॅलेट पेपर वरती झालं पाहिजे, मतपत्रिकेवर झालं पाहिजे आणि जे काय असेल ते खरं झालं पाहिजे. ही भूमिका आहे. कारण हे सरकार ईव्हीएम पण बदलून टाकतो. यांनी आता काही शिल्लक ठेवलं नाही. बोलायला नको पण बोलायची वेळ येते. ते न्यायालयाचे निकाल पण आपल्याला काही समजत नाही. आमचा गायरांचा भाऊ जी जमीन गावात कसत होता, एक सुपरचुंड्या उचला, त्याला काय त्रास झाला काही कळालं नाही. तो म्हणे गायरानवाल्यांना हाकलून द्या. न्यायालयाने सांगितलं की हे सर्व गायरांचे जे अतिक्रमण आहेत यांना हाकलण्याचा निर्णय झाला. पण लाल बावटा त्यांच्या सोबत उभा राहिला. न्यायालयाने जरी निर्णय दिला असेल तर गायरान जमीनधारकांसाठी, वन जमीनधारकांसाठी लाल पावट्याने पुन्हा कोर्टात धाव घेऊन गायरान जमीनधारकांना ती जमीन त्यांच्या नावावर झाली पाहिजे. ही आपल्या ऐकतची सुद्धा भूमिका आहे बंधूंनो आणि सांगू इच्छितो. म्हणून या देशामध्ये शेवटचा मुद्दा सांगणार आहे, थांबणार आहे. या देशामध्ये कोण कोण जिंकला हे समजून घेतलं पाहिजे.
या देशामध्ये जो संघर्ष करतो तो जिंकतो, ही बाबासाहेबांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा नारा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याप्रमाणे या देशामध्ये शेतकऱ्यांना हवे नसलेले कायदे करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने कोरोना काळात केला. परंतु या कायद्याच्या विरोधामध्ये शेतकरी संघटना एकवटल्या. किसान सभा असेल, सर्व देशातल्या 500 पेक्षा अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या. किती दिवस आंदोलन केलं भगिनींनो. आपण तर एका दिवसात उन्हामध्ये सर्व आता थकून चाललो. किती दिवस आंदोलन केलं शेतकऱ्यांनी, हिशोब करा. 13 महिने रस्त्यावरती आमच्या देशाचा शेतकरी, देशातला शेतकरी 13 महिने दिल्लीच्या सीमारेषेवर लढला. त्या लढणाऱ्या शेतकऱ्याला या देशातल्या आयटक्स सर्व कामगार संघटनांनी पूर्णतः साथ दिली आणि मोदी सरकारला ते शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यायला भाग पाडलं. हा मोठा विजय शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीने झालेला आहे. आता वेळ कोणाची आहे? आता वेळ आता आपले कामगार वर्गाची आहे. माता भगिनींनो, मी सांगू इच्छितो, आज आम्ही भाषण करून जातोय. पुढच्या वर्षी निवडणुका झाल्यानंतर अशी भाषण करायला रस्त्यावरती बसायला परवानगी मिळेल की नाही आम्हाला माहिती नाही. कारण या देशातल्या जसे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले आहेत तसे कामगारांच्या विरोधात कायदे केले आहेत. भगिनींनो, संघटना रजिस्टर करायची असेल तर त्या विभागातले 25% लोक आपल्या सोबत असल्याशिवाय संघटना साधी रजिस्टर होऊ शकत नाही. या देशामध्ये पूर्वी नियम होता, 7 कामगार एकत्र आले तरी संघटना नोंदणी करता येत होती. त्यांनी नियम केलेला आहे. जर तुम्ही संप केल्यावरती न्यायालय काय करतं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. संप केल्यावरती न्यायालयाने तो बेकायदेशीर संप जर ठरवला तर संपाच्या पत्रावर सही करणाऱ्या नेत्यांना 1 वर्षापासून 7 वर्षापर्यंत जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. या सरकारचं करायचं काय? काय करायचं या सरकारचं? थकले का? हे कायदे झाल्यावरती काय करायचं? आपण राहू का? संघटना चालेल का आपली? नयन भाऊला जेलमध्ये टाकल्यावरती काय होईल? सुनीता पाटलांना जेलमध्ये टाकल्यावरती काय होईल? म्हणून आपल्याला ठरवायचं आहे, हे कामगार विरोधी जे कायदे केले आहेत हे संपूर्ण कामगार कष्टकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी नियम होता 100 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांमध्ये फक्त लेआउट करण्याच्या बाबतची भूमिका होती. कंपनीला लॉक लावता येत होतं. यांनी नियम केलाय 300 कामगारांची कंपनी असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तेव्हाच तुम्हाला डायरेक्ट लॉकआउट करता येईल. याचा अर्थ काय? आज कंपन्यांमध्ये चित्र काय? 50 कामगार, 100 कामगार परमनंट, 1000 कामगार कॉन्ट्रॅक्ट वाले. हा एकेने चित्र. याचा अर्थ संपूर्णतः भांडवलदारांना दार्जिने हे सर्व कायदे केलेले आहेत. म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे की या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने केलेले कायदे लागू झाले नाही पाहिजे. यासाठीचा मोर्चा आपला 18 तारखेला डिसेंबरला आपण काढलेला आहे. बघितलो. शेवटचा मुद्दा सांगतो. या ठिकाणी काँग्रेसचे पण नेते बसले. UPA 1च्या काळामध्ये 2004 मध्ये जेव्हा सत्ता काँग्रेसचे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा लाल बावट्याच्या 62 खासदारांनी काही न मागता पाठिंबा दिला. काय मागितलं आम्ही सांगितलं आम्हाला सत्ता नको, पण या देशामध्ये गोरगरिबांसाठी कायदे झाले पाहिजेत. त्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही राज्यपाल पद घेतलं नाही, 13-15 मंत्री पद घेतले नाही, परंतु त्याच्यातून वन अधिकाराचा कायदा, आदिवासी बांधव जे जमीन कसत होते त्यांना वन अधिकाराच्या कायद्यामुळे या देशामध्ये लाखो लोकांना वन जमिनी नावावर झाल्यात. ती लाल बावट्याची देण आहे, अभिमानाने सांगतो. या देशामध्ये माहितीचा अधिकार त्या काळात करण्यात आला. रोजगार हमीचा कायदा करून अनेकांना रोजगार गावातल्या गावात उपलब्ध झालं पाहिजे, तो कायदा करण्यात आला. ज्या आमच्या आशा भगिनी कामाला लागल्यात ना, काहींचा गैरसमज आहे आमचा नगरसेवकच आम्हाला कामाला लावतो.
किंवा ओळखीचा माणूस नोकरी देतो. भगिनींनो, मी आपल्याला अभिमानाने सांगतो, राष्ट्रीय आरोग्य अभियान हे जे काही देशामध्ये सुरू झालं, हे लाल बावट्यामुळे आणि आयटकच्या खासदारांमुळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारामुळे गरिबांना आरोग्य सुविधा चांगली मिळावी म्हणून आपल्याला हा कायदा करता येणं शक्य झालं. त्याचप्रमाणे शेवटचा कायदा सांगणार आणि मी थांबणार आहे. आपण या देशामध्ये निर्णय घेतला की या देशामध्ये एक कायदा असा असला पाहिजे, कोणताच माणूस भुकेमुळे मृत्यू झाला नाही पाहिजे. त्या कायद्याचं नाव होतं अन्न सुरक्षा कायदा. त्या कायद्यातून प्रत्येकाला 35 किलो धान्य आपल्याला मिळत होतं. परंतु या मोदी सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की या कायद्यामुळे काय होत होतं, शेतकऱ्यांचं धान्य जे काही पिकतं ते सरकार खरेदी करत होतं आणि त्याच्यातून गरिबाला धान्य मिळायची व्यवस्था होती. या सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सरकारने आता रोख पैसे देणार आहेत. किती रुपये? 150 रुपये. किती रुपये? 150 रुपये. 150 रुपयामध्ये धान्य येतं का? परंतु रोख सबसिडी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सरकारने, मोदीने आपल्याला आधीच फसवलं. 300 रुपयाचं सिलेंडरच्या वेळेस सांगितलं 500 रुपये सिलेंडरचे भरा, 200 रुपये सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल. आता येते का? आता ती सबसिडी बंद करून टाकली. त्याच पद्धतीने रेशनची सबसिडी बंद करून अन्न सुरक्षा कायद्याची वाट लावणार आहे. म्हणून आपली भूमिका आहे की अन्न सुरक्षा कायदा राहिलाच पाहिजे. प्रत्येकाला 35 किलो धान्यच मिळालं पाहिजे. यासाठीचा संघर्ष आहे भगिनींनो, हे आपण समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की येत्या 18 तारखेला हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा अतिशय व्यापक होणार आहे. महाराष्ट्रातील 212 संघटना ज्या आयटकच्या सोबत काम करतात ते सर्व सहभागी होणार आहेत. आणि या मोर्चाची आपली जी घोषणा आहे, भाजप हटाव देश बचाव, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे ते भारतीय संविधान वाचलं पाहिजे, त्याचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूरला. आपण मोठ्या संख्येने सहकुटुंब त्या ठिकाणी यावं असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपण अकोला जिल्हा आयटकने ज्या पद्धतीने नियोजन केलं, आयटकचं जनजागरण यात्रेचं स्वागत केलं, याबद्दल सर्व आयटकला, अकोला जिल्ह्याच्या सर्व काँग्रेसला लाल सलाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आयटक जिंदाबाद, आयटक जिंदाबाद, शेतकरी कामगार एकजूट जिंदाबाद. सर्वांना 26,000 रुपये किमान वेतन मिळालंच पाहिजे. सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही? भेटल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतं देत नाही? भेटल्याशिवाय राहत नाही. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. ग्रॅज्युटी आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. किमान वेतन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाची. धन्यवाद. कॉम्रेड राजू देशले यांना लाल सलाम. कॉम्रेड राजू देशले यांना लाल सलाम. भाजप हटाओ, भाजप हटाओ, भाजप हटाओ. हे आले स्वागत, वाल्मिकी स्वागत. वाल्मिकी महापंचायत यांच्या वतीने कॉम्रेड राजू देशले यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय प्रवक्ता आहे सचिन चावरे. आणि आपल्या स्वच्छता कामगार संघटनेचे सुद्धा ते नेते आहेत, ते या ठिकाणी स्वागत करून राहिलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आपण शुभेच्छा पर ते 2 शब्द या ठिकाणी बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. बोला 2 शब्द. प्रथम जगत गुरु महर्षि वाल्मीकि महाराज इनके चरणों में अभिवादन करता हूँ. भारत रत्न वीडियो घ्या, फोटो घ्या. बाबा साहेब आम्बेडकर इनके चरणों में त्रिवार अभिवादन करता हूँ. आज यहाँ पर आयटक की संघर्ष यात्रा अशोक वाटिका स्थित आगमन हुआ. यहाँ पर महिला राउत मैडम एवं राजू देसले साहब इनके नेतृत्व में नागपुर दीक्षा भूमि
पर भव्य जन संघर्ष महासंघर्ष यात्रा का जो मोर्चा जा रहा है, इसे अखिल भारतीय वाल्मीकि महापंचायत की ओर से मैं अपना जाहिर पाठिंबा देता हूँ। धन्यवाद। वाह, क्या बात. धन्यवाद धन्यवाद। अध्यक्ष आता. नजरों ने हर पल उनका दीदार मांगा, जैसे अमावस ने हर रात चांद मांगा। उड़ गया वो खुदा भी हमसे, दुआ में हमने आप जैसा मेहमान मांगा। कॉम्रेड राजू देसले को लाल सलाम. यानंतर कॉम्रेड सुनीताताई पाटील यांचं समारोपीय भाषण अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी शांतता राखा, आपल्याला एक श्रद्धांजली व्हायची आहे. सावलीत बसा, सावलीत. आमच्या महिला इथं अशोक वाटिकेत बसला, सर्वांना माहित आहे, काही काळजी करू नका. आम्ही पण उन्हात आहोत, तुम्ही पण उन्हात आहेत, काही बसण्याला काही हरकत नाही. 10-15 मिनिटं बसा. सर्व महामानवांना अभिवादन करते. त्याचप्रमाणे मंचकार बसलेले आणि दिल्ली कोल्हापूरवरून निघालेले संघर्ष यात्रेचे कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड बबीताई रावत, कॉम्रेड निकम, कॉम्रेड धम्मा खडसे, कॉम्रेड भास्कर, कॉम्रेड पाटील, कॉम्रेड जाधव, तसेच मंचकार बसलेले आपले युवा नेते कॉम्रेड नयन गायकवाड, दुर्गाताई देशमुख, सुनंदाताई पद्मने, मानदाताई ढोक आणि इतर बसलेल्या भगिनी आणि या आपल्या महिलांसोबत आलेले आपले जावई, आपले मामाजी, या सर्वांचं मी अभिनंदन करते. त्याचप्रमाणे आपण सगळ्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या बायका मुली आहे ना बिचारा. हो, काय एवढं उन्हाची तुम्हाला भीती वाटून राहिली? उठू 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 चालले. विदर्भातल्या जरा विदर्भातलं ऊन पाहिलं नाही का आपण? उन्हाळ्यात किती असते, मग एवढ्या उन्हाळ्यात घाबरून राहिलो का आपण? तर या आपल्या संघर्ष यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रदीपजी वखारिया या सर्वांना मी शुभेच्छा देते. त्यांच्या वतीने मी सगळ्यांची शुभेच्छा देते. मग आपल्यात जराशी सहनशक्ती पाहिजे की नाही? मोर्चा, चांगला मोर्चा निघणार आहे 18 तारखेला. लाखोची आणि आपल्याला उपस्थित राहायचं आहे. तर बराच वेळ झालेला आहे. तर आपल्या सर्वांना मी या संघर्ष यात्रेला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवतो. आजच्या अकोला जिल्ह्यात जे सहकुटुंब झालेले आहेत त्यांना नाणे द्यायचे आहे. आपल्याला राष्ट्रगीताने समारोप आपल्या या कार्यक्रमाचा करायचा आहे. त्या अगोदर श्रद्धांजली पण द्यायची आहे. त्या अगोदर जे आपले सहकुटुंब या ठिकाणी मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत त्यांना सर्वांना आपला लाल सलाम. नागपूरला जाहीर सभेत झालेल्या सहकुटुंब भाऊजी आणि मामाजी यांना लाल सलाम. लाल सलाम. लाल सलाम. आपल्या जाहीर सभेत सहभागी झालेल्या भाऊजी आणि मामाजी यांना लाल सलाम. लाल सलाम. लाल सलाम. सर्व आपली कार्यकारिणी यांना विनंती आहे, जिल्हा कार्यकारिणी एका लाईनीत उभे राहा. या लाईनीत तिकडे आपले उभे राहा. आपल्या शालेय पोषण आहारच्या वानखेडे ताई आणि दुसऱ्या ताई त्या पण उभे राहा. आणि आपल्या आशा कर्मचाऱ्यांचे नेते मायावतीताई बोरकर हे आपले उभे राहतील. एक फोटो द्यायचा आपल्याला चांगला भाजप हटवण्यासाठी. सुमित फोटो घेण्यापुढे तिकून उभे राहते कोणश अशा उभे राहा. धम्मा खडसे लवकर समोर या, तिकून उभे राहा. तिकून सर्व त्यांच्या बाजून उभे राहा. धम्मा खडसे नाही आला तरी चालेल. आकाश घे ना फोटो. हा असे हात पकडून कामगार एकजुटीचा भाजप हटाओ, देश बचाओ. भाजप हटाओ, देश बचाओ. संविधान बचाओ. देश बचाओ. संविधान बचाओ. देश बचाओ. शेतकरी बचाओ. देश बचाओ. मजदूर बचाओ. देश बचाओ. जगातील सर्व कामगारांना एक व्हा. एक व्हा. एक व्हा. दुनिया के मजदूरों एक हो. एक हो. एक हो. अपन लाल सलाम म्हणावं. सबको शिक्षा सबको काम, लाल सलाम. लाल सलाम. सबको शिक्षा सबको काम, लाल सलाम.
आपल्या ज्योतिताई आखूड आपल्या युनियनच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या, त्या वारलेल्या म्हणून सर्वांना आपल्याला श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी उभं राहायचं, राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. त्याचप्रमाणे भारताच्या सीमेवर जे जवान शहीद झाले आहेत, येत्या काळात मणिपूरमध्ये ज्या महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत, मणिपूर जो जळत आहे तेथील के राजन आणि आपल्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते के राजन, सर्व महान नेते, या सर्वांना आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्व एक साथ 14 नोंगे सावधान. ज्योतिताई आखूड यांना लाल सलाम. कॉम्रेड के राजन यांना लाल सलाम. लाल सलाम. सर्व मृत्युमुखी पावलेल्या अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, शालेय पोषण कर्मचारी यांना लाल सलाम. लाल सलाम. ओके. कॉम्रेड के राजन यांना लाल सलाम. लाल सलाम. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की. दुनिया के मजदूरों एक हो. दुनिया के मजदूरों. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. यस सर, थँक्यू. 18 तारखेला येतोय मी येस, वेलकम. आणि आम्ही सोबत राहतो. येस, थँक्यू. जयप्रकाश साजगजी आम्ही बरोबर होतो नाशिकला.